पाहुयात राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा। नागपुरामधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस असून आजच्या चर्चासत्रांमध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत। तर मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहे। तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा अधिवेशनात चर्चा होऊ शकते, त्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदी शोधून मराठा समाजातील नागरिकांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातील कार्यपद्धती ठरवण्यासाठी राज्य सरकारने शिंदे समिती नेमली आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारला 14 किंवा 15 डिसेंबरला सादर केला जाणार आहे। आणि समितीने शोध घेतल्यानंतर राज्यात 27-28 हजार कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत। बीड दौऱ्यावरून परतल्यानंतर मनोज जरांगे पाटील जालन्यात दाखल झालेत आणि आरक्षण ही आमची वेदना आहे आणि आंदोलनाचा 5वा टप्पा आता लवकरच सुरू होणार असून तारीख लवकरच जाहीर करू असं देखील जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मराठा आरक्षणाबाबत दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली। दौरा संपताच मनोज जरांगे पाटील रात्री संभाजीनगर इथे आले आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये रात्रीपासून उपचारही देखील सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची तब्येतीची विचारपूस केली आहे। मराठा आरक्षणासाठी सध्या तालुकानिहाय कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत आणि त्यानुसार आता मुळशी तालुक्यामध्ये देखील कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत। मुळशी तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील सर्वाधिक 18,548 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत आणि आतापर्यंत मुळशी तहसील कार्यालयात 94,209 नोंदी तपासण्यात आल्या आहेत। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या संगतीनं वेळापत्रकामध्ये पुन्हा एकदा बदल केलाय। आता शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीनं रद्द करण्यात आली आणि या प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आधी 2 सदस्यांनी आणि नुकताच अध्यक्षांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राज्य सरकारने आता अखेर या आयोगाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलेला असून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। वाझेनं तळोजा तुरुंगातून थेट विशेष न्यायालयाला याबाबत पत्र पाठवलंय आणि माफीचा साक्षीदार बनण्यास दिलेली संमती ईडीनं मागे का घेतली आहे असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलाय। मंजूर झालेलं मिलेट सेंटर हे आता सोलापूरलाच ताबडतोब झालं पाहिजे आणि ते बारामतीला नेण्यात येऊ नये अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केलाय। आणि पुन्हा एकदा वळूयात 25 मिनिटात 50 बातम्यांकडे। आज आणि उद्या मराठवाड्यामधील 4 जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना पथक भेट देणार असल्याचं सांगितलं जाते। तर दुष्काळाची दाहकता पाहून अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक धाराशिव जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या 3 सदस्यांची टीम धाराशिव, लोहारा आणि बाशी या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये पाहणी करणार असून याआधी जिल्हा प्रशासनानं 3 तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवला होता। तर ऊसाच्या दराबाबत तिढा सुटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। ऊस दरासंदर्भात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कारखानदार आणि ऊस दर संघर्ष समितीची बैठक पार पडणार आहे आणि ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये इतकी देण्याची मागणी संघर्ष समितीनं केली आहे। तर याआधी साखर कारखानदार, शेतकरी आणि ऊस उत्पादकांमध्ये जी बैठक झाली ती निष्फळ ठरली होती। शासनाच्या माथाडी अधिनियम सुधारणा विधेयकाला राज्यातील सगळ्या माथाडी कामगार संघटनांनी आता विरोध केला। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 14 डिसेंबरला 1 दिवस बंदचा इशारा देण्यात आला आणि आज नागपूर विधानसभा इथं संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर या बैठकीनंतर बंदविषयी अंतिम निर्णय घेण्यात येणार आणि त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।
कांद्यावरील निर्यात बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे, तर कांद्यावरील निर्यात बंदी 8 दिवसात न उठवल्यास पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। तर अग्रिम पीक विमा, कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यामधील आरोग्य मित्रांनी संप पुकारले। यावेळेस 25,000 रुपये वेतनवाढीच्या मागणीसह विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या होत्या आणि तुटपुंच्या वेतनाअभावी आरोग्य मित्रांचे मोठे हाल होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे। त्यामुळे आता तात्काळ ही वेतनवाढ करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये 5.55% म्हणजे 3 महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर पोहोचला। त्याआधीच्या ऑक्टोबर महिन्यात तो 4.87% गेला होता आणि हा दर आता सलग 3 महिने रिझर्व्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या 2 ते 6% मर्यादेत राहिलेला आहे। राज्यामध्ये अनेक भागांमधील तापमानात घट होऊ लागलेली असून थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईतील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतील रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मुंबईकरांना रात्री गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे। अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळेच गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या भात पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमधील जवळपास 22,000 शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय आणि याविषयी अहवाल तयार करून शासन स्तरावर पीक विमा योजनेचे अधिकाऱ्यांना आदेश पाठवण्यात आले। सातारामधील कारागृहामध्ये बंदीवानांनी स्ट्रॉबेरीची शेती केली असून कारागृहामधील पोलीस अधीक्षकांनी स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे आणि गेल्या 2 महिन्यांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे। तर विंटर नाविया जातीच्या स्ट्रॉबेरीच्या पिकांची शेती या ठिकाणी करण्यात आली आहे। रोजच्या वापरात येणारा लसूण महागलाय। 1 किलो लसूण दर 300 ते 400 रुपयांपर्यंत गेलाय। आसमानी संकटामुळे पीक वाया गेल्यामुळे आवक घटली आणि देशी बियाण बाजारातून गायब झाल्यामुळे दरवाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यामधील 9 गावांमधील काही जलस्रोतांवरील पाण्याचे नमुने दूषित असल्याचं आढळून आलंय। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 15 तालुक्यांमधील वेगवेगळ्या गावांमध्ये 1607 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आणि यावेळेस पाण्याचे नमुने दूषित आढळलेल्या ग्रामपंचायतींना स्वच्छतेसह आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत। तर जळगाव येथे लंपी आजारामुळे 259 गुरांचा मृत्यू झाला होता। यातील पहिल्या टप्प्यात 110 गुरे मालकांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 149 गुरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडून 33,63,000चं अनुदान प्राप्त झालंय। जिल्हा नियोजनाच्या 2023-24 मध्ये 500 कोटींच्या प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे आणि तसंच अनुसूचित जाती उपाययोजनेतील वितरित निधीमध्ये 50.29% खर्च आतापर्यंत झालेला असून यामध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे आणि आदिवासी उपाययोजनेमध्ये जिल्ह्यामध्ये 44.42% खर्च झाला असून जिल्हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। तर माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कुपोषित बालकांवर उपचार होणाऱ्या पोषण पुनर्वसन विभागाला त्यांनी भेट दिली आहे आणि कुपोषित बालकांवर योग्य ते उपचार करून कुपोषणाचं प्रमाण कमी करावं याबाबतच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मुंबईमध्ये कचरामुक्त शहर आणि पान खाऊन थुंकणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी पालिकेनं शहरात नव्यानं क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। संपूर्ण शहरभर 720 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि हे कर्मचारी अस्वच्छता करणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं दंड ठोठावणार आहेत। तर धाराशिव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारतीची मोठी दुरावस्था झाली आहे। जीर्ण असलेल्या इमारतीमध्येच रुग्णांवर उपचार होत आहेत आणि या इमारतीचं नूतनीकरण व्हावं अशी मागणी रुग्णासहित डॉक्टर देखील करतायत। मात्र प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसतं। रत्नागिरी जिल्ह्यामधील केळशी उंबरशेत परिसरामध्ये सुरू असलेली बेकायदेशीर बॉक्साईट मायनिंग बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर ही मायनिंग बंद झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे। मुळशी तालुक्यामधल्या पुणे कोलाड रस्त्याचं काम जलद गतीनं व्हावं आणि तसंच आतापर्यंत झालेलं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप मुळशीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी केलाय। त्यामुळे आता रस्त्याचं काम जलद गतीनं झालं नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय।
मुळशी तालुक्यामधल्या ताम्हणे घाट परिसरामध्ये प्लस व्हॅली येथे पिंपरी चिंचवड शहरातून मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात पडून मृत्यू झालाय। रोहन वीरेशी लोणी असं या पर्यटकाचं नाव आहे। सीबीएसई बोर्डाचं 10वी आणि 12वीचं वेळापत्रक आता जाहीर झालेलं असून 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल पर्यंत असणार आहे आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत होणार आहे। वेळापत्रकानुसार सुमारे 55 दिवस परीक्षा होणार आहे। जळगाव जिल्ह्यामधील बोदवड तालुक्यामधल्या मुक्ताळ इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक नसल्याचा प्रकार समोर आलाय आणि शिक्षकच नसल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला। मात्र आता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गावातील महिला सरपंच त्यांनी पालकांना विनंती करत शाळा सुरू करून स्वतः विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतलाय। गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी गेल्या 15 दिवसांपासून शहरांमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 15 दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे। तर यावेळेस कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर रोड रोलर चालवत हे सायलेन्सर नष्ट करण्यात आल्यात आणि मोहिमेअंतर्गत कारवाई करत 60 सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेटवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। पेणच्या बापांना जो आय मानांकन मिळावा अशी मागणी करण्यात गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती आणि अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली आहे। त्यामुळे आता पेणच्या गणेश मूर्तींना GI नामांकन मिळालेलं असून त्यामुळे पेण मूर्तिकार आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। पेणच्या बाप्पांना आता ही एक नवी ओळख मिळालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सोशल मीडियावर ओळखीनंतर मैत्री केलेल्या तरुणानं 28 वर्षीय विवाहितेच्या खासगी क्षणांचे छायाचित्र काढून वारंवार अत्याचार केलेत। त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तरुणाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले। जळगाव इथल्या मधुकर सहकारी कारखान्याच्या ऊस पुरवठादारांना थकीत 16 कोटी मिळणार आहेत आणि खंडपीठानं दिलेल्या निकालानुसार न्यायालयामध्ये साखर विक्रीनंतर अनामत असलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळेल आणि या हंगामातील साखर विक्री उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार होऊन ती रक्कम न्यायालयात अनामत स्वरूपात जमा होती।